दादा काल शासनाच्या वतीने एक जी आर काढण्यात आला. काही जिल्ह्यांना मदत दिल्याचा तो जी आर आहे. मराठवाड्यातील फक्त हिंगोलीचाच समावेश आहे. धाराशिवमध्येही अतिवृष्टी झाली होती. धाराशिवचा त्यात समावेश झालेला नाही. नेमकं कारण काय आहे आपण आपल्याला माहिती आहे का त्याबद्दल? जून, जुलै आणि ऑगस्ट 2025 मध्ये ज्या ज्या भागात अतिवृष्टी झाली होती त्या भागातील जे अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आहेत त्यांना काल मदत द्यायचा शासन निर्णय काल आला. आणि आपल्या धाराशिव जिल्ह्यात सुद्धा 10 ऑगस्ट नंतर बऱ्याच ठिकाणी 13, 14 ऑगस्ट, 15 ऑगस्टच्या आसपास खूप महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती. तसे पंचनामेही झाले होते. परंतु दुर्दैव असं आहे की धाराशिव वगळता बाकी ठिकाणी मदत मिळाली. माझी शासनाला एवढीच विनंती आहे की तुम्ही या गोष्टी वेळ न लावता बाकी जिल्ह्यांना जशी मदत केली तशीच पद्धतीची मदत मागच्या महिन्यात, जर ऑगस्ट महिन्यात दुसऱ्या जिल्ह्याला, सोलापूर जिल्ह्याला पण ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली होती, सोलापूर जिल्ह्याला मदत येऊ शकते, पण धाराशिव जिल्ह्याची मदत का आली नाही याचं उत्तर शासनाने द्यावं. आणि इथून पुढेही अजून वेळ न लावता शासनाने तात्काळ मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी.